महायुती जागा वाटपाबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। महायुती जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून तिन्ही पक्षांचा प्राथमिक मसुदा तयार आहे। महायुतीची लवकरच आणखी एक बैठक होणार असून त्या बैठकीनंतर जागा वाटप जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात हा फॉर्म्युला समोर येणार आहे। काही मतदारसंघात स्थानिक नेत्यांशी देखील चर्चा होणार असल्याचं कळतंय। महायुती जागा वाटपाबाबत ही मोठी बातमी येत्या 2 ते 3 दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। महायुती जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून तिन्ही पक्षांचा प्राथमिक मसुदा तयार आहे। पुढची बातमी पाहूया। शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली आहे। तसंच आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। तसंच भाजप हा महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असून तोच स्वाभाविकपणे जास्त जागा लढेल अशी कबुली देखील त्यांनी दिली। आम्ही एवढं सांगितलेलं आहे की शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे। आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील आणि जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल। स्वाभाविक आहे की भाजप सर्वात मोठा पक्ष आहेच, तो फक्त युतीमध्ये आहे अशातला भाग नाही। युती आणि आघाडी सर्व पक्ष जर एकत्रित जरी केले तरी भाजप जो आहे सर्वात मोठा पक्ष आहे। सर्वात जास्त आमदार त्यांचे आहे, सर्वात जास्त खासदार सुद्धा त्यांचे आहे। त्यामुळे साहजिकच जो आहे जास्त मेजर शेअर जो आहे, मोठा वाटा जो आहे हा भाजपांच्याच पदरात पडणार आहे आणि ते स्वाभाविक आहे। काँग्रेसचा